नमस्कार मित्रांनो. आज बऱ्याच दिवसांनी आम्ही तिघेही एकत्र आलेलो आहोत कारण जगात ज्या काही घडामोडी घडतायत त्या अतिशय रंजक आहेत. खास करून भारताशी जवळ असलेल्या पर्शियन आखातात किंवा अरब आखातामध्ये अ, एकीकडे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात एक शीतयुद्ध सुरू आहे आणि त्याच्यामुळे एका बाजूला भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, दुसऱ्या बाजूला कतार, सौदी अरेबिया, तुर्की आहे आणि पाकिस्तान अशा प्रकारची एक मांडणी होऊ पाहत आहे आणि त्याच्यामध्ये अमेरिका आपला मार्ग काढत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्शियन आखातामध्ये ज्या प्रकारचं मिलिटरी हार्डवेअर म्हणजे याच्यामध्ये विमानवाहू नौका, संपूर्ण त्यांचे स्ट्राईक ग्रुप, विनाशिका, विमानं, जेवढं सगळं युद्ध साहित्याची जमवाजमव केलेली आहे ते बघता जर आता पुढच्या 8-10 दिवसात युद्ध सुरू नाही झालं तर अमेरिकेसाठी हा पूर्ण एक खर्च वायफळ खर्च केल्यासारखं ठरणार आहे आणि त्यामुळे लोकांचा अंदाज आहे की हे युद्ध आता लवकरच होईल. नुसतं युद्ध होणार नाही. खास करून काल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचं टेरिफ 6 विरुद्ध 3 बहुमताने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे चवताळलेले ट्रम्प आणखीन पुन्हा काहीतरी युद्धाचं पाऊल उचलतील असं अनेकांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आखातात घडणाऱ्या घडामोडी यांची चर्चा करण्यासाठी चंद्रशेखर नेने सर आणि स्वातीताई आणि मी असे तिघे जण एकत्र आलेलो आहोत. मी सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत करतो. स्वातीताई, तुमचं ओपनिंग कमेंट्स दोन्ही गोष्टींबद्दल, एक आखातातलं जे शीतयुद्ध सुरू आहे त्याच्याबद्दल आणि जी जमवाजमव सुरू आहे पर्शियन आखातात अमेरिकेची त्याच्याबद्दल. मला असं वाटतं की इराणवरती हल्ला करण्याची अमेरिकेने तयारी तर पूर्ण केलेली आहे. फक्त प्रश्न हा आहे की ते काय झालं तर युद्ध होईल, म्हणजे त्याची ठिणगी काय असेल, एवढा कदाचित प्रश्न उरलेला आहे. आणि तो निगडीत आहे, इराणनी अमेरिकेच्या अटी स्वीकारल्या तर कदाचित प्रत्यक्ष हल्ला होणार नाही. पण त्यांनी जर का त्या अटी नाकारल्या तर मात्र ट्रम्प सिम्बॉलिक म्हणून का होईना पण काही ना काहीतरी हल्ला करून दाखवतील. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक छोटे-मोठ्या गोष्टी आहेत, पण त्या इंट्रोडक्टरी रिमार्क्समध्ये आपण न घेता नंतर घेऊ. आणि दुसरा म्हणजे सौदी असेल किंवा कतार असेल, तुर्कस्तान असेल, ह्या सगळ्यांचा याला कितपत पाठिंबा असेल, म्हणजे मनाने जरी ते त्या कारवाईच्या सोबत असले, तरी देखील प्रत्यक्ष कारवाईमध्ये आमची भूमी वापरली नाही, अशी भूमिका घेण्यासाठी त्यांनी स्वतःची वाट वेगळी ठेवलेली आहे. कारण इराणनी प्रतिहल्ले केले तर ते त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना ते महागात पडेल आणि म्हणून ते अंग काढून घेताना आपल्याला दिसतंय. त्या एक विशिष्ट परिस्थिती मध्य पूर्वेमध्ये तयार झालेली आहे आणि ट्रम्प अवताळतील ही जास्त शक्यता आहे. कारण त्यांचं ते ट्रम्पचं जे टेरिफचं वाघनख आहे, ते वाघनख काढून घेतलेलं आहे त्यांच्या कोर्टाने. त्यामुळे आता त्यांच्या हातामध्ये शस्त्र काय उरलं हा प्रश्न आपल्याला पडला आहे. तर तो तिचे ते वेगळ्या तऱ्हेने कदाचित सोडवण्याचा प्रयत्न करतील सुद्धा कदाचित. मी इगो नेने सरांकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ज्या अमेरिकेच्या अटी शर्ती आहेत त्या नेमक्या काय आहेत? कारण त्याच्याबद्दलही स्पष्टता आहे की इराणचा अण्वस्त्र तंत्रज्ञान विकास करण्याचा कार्यक्रम आहे तो त्यांनी बंद करावा किंवा युरेनियम एनरिचमेंट पूर्णतः थांबवावी किंवा दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र बंद करावी. इराणला या अटी मान्य होतील असं तुम्हाला वाटतं? हां, ते अति मान्य नाहीत, कारण तो राज्यकर्ता त्याला अनुकूल नाहीये. आणि ते अटी जर का मान्य करणार नसतील, तर मग सत्ता तरी सोडा. काहीतरी एक करा. म्हणजे इफ खामेनी वॉन्ट्स टू कंटिन्यू, ही विल हॅव टू ॲक्सेप्ट दोज कंडिशन्स. आणि त्यांना कंडिशन्स मान्य नसतील, तर मग सत्ता सोडावी लागेल. आणि त्याच्यासाठी काही ना काहीतरी इंजिनिअरिंग अमेरिका करू शकते. त्याला आता खामेनी पुरून उरतात का ट्रम्प यांचे जे डावपेच आहेत ते यशस्वी होतात, हेच आपल्याला बघायचं आहे. सत्ता त्यांनी सुखासुखी सोडली, जसे असद पळून गेले रशियाला किंवा आणि कुठल्या देशात समजा गेले असतील, तसं खामेनींनी ठरवलं, तर मात्र तो प्रत्यक्ष संघर्ष टळू शकेल. आणि एक ती शक्यता सुद्धा आहे, कारण असं म्हणतात की खामेनीचे सुपुत्र जे आहेत, त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये आपली संपत्ती जी आहे ती देशाबाहेर काढलेली आहे आणि त्यामुळे ती सुखरूप आहे आता. ते फिजिकली त्यांना फक्त देश सोडायचा आहे.
एवढंच राहू नेने सर, शकेल. नेने सर, तुम्हाला काय वाटतं? कारण खामेनी हा. पळून जायला, खामेनी काही बशर अल असाद किंवा मादुरो किंवा अशा, म्हणजे शेवटी ते जसे राज्य करते तसे जगातल्या सगळ्या शिया मुसलमानांचे ते धर्मगुरू आहेत. आणि त्यामुळे बरोबर. मैदानातनं पळ काढणं किंवा सत्ता सोडणं आणि इराण ही एक म्हणजे वाळवंटात रेघोट्या मारून काढलेला देश नाहीये, तर तो एक 7-8 हजार वर्ष इतिहास असलेला एक संस्कृती आहे, जरी बरोबर. आज त्यांचा धर्म इस्लाम असला तरी. तुम्हाला वाटतं हो. खोमेनी अशा प्रकारे देश सोडून जातील, किंवा झालं युद्ध झालं तर ते छोटेखानी युद्ध होईल? नमस्कार. एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, की आता हे दोन्ही या खामेनी आणि ट्रम्प यांच्या अहंकारावरती या युद्धाचा तोल सध्या दिसतो आहे. आणि खामेनीचं वय पाहता आणि त्यांच्या एकूण हेकट वृत्ती पाहता ते पळणार तर नाहीतच, ते बहुतेक स्वतःचं बलिदान इथे करतील. आणि आता त्यांची एकमेव ही असेल इच्छा, की इराणी जनतेने एकत्र येऊन अमेरिकेला तोंड द्यावं. ती किती फलद्रूप होईल ते मला माहीत नाही. परंतु ते पळून तर जाणारच नाही, तिथेच त्यांचा मृत्यू होईल आणि मग ते सांगायला होईल, की माझ्या रक्ताने ही भूमी पावन केली वगैरे, वगैरे स्टँडर्ड रिटॉरिक दिलं जाईल. परंतु इराणची जनता किती हाल अपेष्टा सहन करेल, याच्यावरती हे सगळं बघायचं आहे. आता दुसरीकडे तुम्ही आता स्वाती त्यांनी अगदी बरोबर सांगितलं, की ट्रम्प हे चवताळलेले आहेत. नुसते चवताळलेले नाहीयेत, ते भेदरलेले पण आहेत. त्याचं कारण नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत अमेरिकेमध्ये आणि त्या निवडणुकांमध्ये ट्रम्पचा पराभव होईल हे जवळ-जवळ निश्चित आहे. त्यामुळे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये जर त्यांचा पराभव झाला, तर त्यांच्या मनमानीला प्रचंड आळा बसणार आहे आणि मग कदाचित रिपब्लिकन पक्षातनंच ट्रम्प यांना आव्हान दिलं जाऊ शकेल. तिसरं, अमेरिकेचं आर्थिक संकट गडद होत चाललेलं आहे. कोर्टाने त्यांचं टेरिफचं शस्त्र काढून घेतल्याने जे काही $1 ट्रिलियन त्यांना मिळणार होते का 2 ट्रिलियन, ते सुद्धा आता मिळायचे नाहीयेत. त्यामुळे लोकांचं लक्ष सुद्धा दुसरीकडे वेधणं आवश्यक आहे. आणि एकूण अमेरिका ही युद्धखोर देश आहेच आणि युद्धखोरी करायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण सगळे विसरतो, की या युद्धाचा फटका अमेरिकेला फारसा बसतच नाही. त्यांचे कॅरियर वगैरे ते जाऊ देत. परंतु तेलाच्या बाबतीत अमेरिका स्वयंपूर्ण असल्यामुळे तो फटका आपल्यासारख्या देशांना बसेल. आत्ताच इराणनी पर्शियन आखात किंवा अरब आखात ज्याला आपण म्हणतो, त्याची नाकेबंदी सुरू केलेली आहे. ती नाकेबंदी सुरू झाली, की सगळ्या जगभर तेलाचे भाव वाढतात. क्रूडचे भाव आत्ताच वाढलेले आहेत. त्यामुळे बाकीचे देशसुद्धा म्हणतील, की अ, युद्ध करू नका, समेट करा वगैरे. पण मला नाही वाटत समेट होईल. आता समेटाच्या पलीकडे गोष्टी गेलेल्या आहेत. कारण याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत, की एकीकडे आत्ता जी म्हणजे इराण विरुद्ध आत्ता युद्ध करायचं कारण का, तर एक गोष्ट खरी आहे की इराणमध्ये 2009 सालापासून तिथली जनता वेळोवेळी रस्त्यावर उतरत आहे. हे खरं आहे की अ, इस्लामिक राज्यव्यवस्था इराणमध्ये 1979 साली क्रांती झाली. ती क्रांती करणारे डाव्या विचारांचे विद्यार्थी, महिला हे होते. पण क्रांती झाल्यावर एक इस्लामिक धर्मसत्ता तिथे स्थापित झाली आणि ज्यांनी क्रांती केली त्यांनाच पहिले त्यांनी फासावर चढवलं. आणि त्यामुळे बरोबर. इराणमधल्या एका मोठ्या वर्गाचा सरकारला आणि इस्लामिक राज्यव्यवस्थेला विरोध आहे. आत्ताच्या आंदोलनातही लोकांनी, महिलांनी आपले बुरखे जाळत किंवा या सगळ्या धर्मगुरूंविरोधात लोक रस्त्यावर उतरले. पण ही एक इराणची वस्तुस्थिती असली तरी दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की इराणच्या धर्मसत्तेचेही अनेक पदर आहेत. म्हणजे जरी सत्ता खरी खामेनींच्या हातात असली तरी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड आहे, रस्त्यावर गुंडगिरी करणारे बसीज मिलिशिया आहे, बरोबर. धर्मगुरूंची काउन्सिल आहे, त्यांचं मजलिस म्हणून संसद आहे. आणि एक या राज्यव्यवस्थेच्या बाजूनी उभा असणारा कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा जो त्यातला अधिक रूढीवादी मुस्लिम विचारांचा आहे. आणि जोपर्यंत यांच्यातलं कोणतरी फितूर होत नाही, जसं व्हेनेझुएलामध्ये झालं की तिथे त्या डेल्सी रॉड्रिग्सनी ट्रम्प यांच्याशी संधान बांधलं आणि मग मादुरोंना किडनॅप केलं असलं तरी त्याची माहिती सगळं कोणतरी व्यवस्थेतल्याच कोणीतरी पुरवली. आणि त्यामुळे जोपर्यंत व्यवस्थेतलं कोणतरी त्यात सहभागी होत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की युद्ध होऊ शकेल, पण ते छोटेखानी युद्ध होऊन त्याचा उपयोग होईल का? कारण याच्या आधी जेव्हा अमेरिकेने आणि इस्रायलने मिळून त्यांच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर बॉम्बिंग केलं होतं, अजून कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही की इराणची अण्वस्त्र नष्ट झाली किंवा तो कार्यक्रम पुढच्या 15-20 वर्षासाठी मागे फेकला गेला. कोणालाही सांगता येत नाहीये. पण आपण आता त्याच्या पलीकडे जाऊया, म्हणजे त्या आखाताच्या पलीकडे ज्याला GCC म्हणतात, गल्फ कॉपरेशन काउन्सिल. याच्यामध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार, बहरीन हे सगळे देश आहेत. येमेन आहे, पण अर्थात येमेनमध्ये या नागरी युद्ध सुरू आहे. तिथे जी चर्चा सुरू आहे, एका प्रकारे आता नवीन शीतयुद्ध तयार होत आहे. सौदी अरेबिया आणि UAE
म्हणजे आपण सगळे महाराष्ट्राचे राजकारणावर विश्लेषण करतो आणि मला बरेचदा असं जाणवतं की महाराष्ट्रात जी चर्चा होती लहान भाऊ मोठा भाऊ म्हणजे भाजपा लहान भाऊ आणि शिवसेना मोठा भाऊ, तसं याच्यामध्ये युएई हा लहान भाऊ होता आणि सौदी अरेबिया हा मोठा भाऊ होता. पण गेल्या काही वर्षात युएई ज्याप्रमाणे युएईचा विस्तार झाला, विकास झाला, सौदी अरेबिया मागे पडला. स्वाती ते तुमचं या दोन मित्र देशांबद्दल आणि एकीकडे सौदी अरेबिया आणि एमबीएस एमबीझेडचे हात धरून राजकारणात किंवा विकासाच्या राजकारणात पुढे येत होते. अचानक या देशांमध्ये नेमकं काय झालं किंवा काय होतंय, तुमचं काय मत आहे या सगळ्याबद्दल? एक पहिली गोष्ट म्हणजे जे काही ट्विटरवरती युद्ध चाललेलं आहे किंवा समाज माध्यमात म्हणू, ते युद्ध जे आहे ना, ते पाकिस्तानी हँडल्स जास्त करतायत आणि त्यामुळे ते जे रेटॉरिक्स सगळे जे आपल्याला वाचायला मिळतात, उपरोधिक सगळे टोमणे वगैरे, ती गोष्ट आपण बाजूला ठेवू. म्हणजे अ, पाकिस्तानी काय बोलणार आपल्याला माहिती आहे. त्यांना बद्दल सध्या आक्षेप आहे, कारण UAE हा भारताच्या खूप जवळ आलेला आहे आणि ते स्वतः सौदीच्या जवळ आलेत. त्यामुळे त्या आग ओतण्याचा प्रयत्न करतात. पण या पलीकडे जाऊन सौदी आणि UAE यांचं पटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ते न पटण्याचं कारण काय? हा मुद्दा आहे. कारण MBZ ह्यांचा हात धरून MBS हे राजकारणात नुसते आले असं नाही, तर 2 गोष्टींचा त्यांनी स्वीकार केलेला आपल्याला दिसला. एक म्हणजे MBZ यांनी संयुक्त अरब अमिरातीला एका वेगळ्या दिशेने विकासाकडे नेलेलं आपण बघितलं. केवळ तेलावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था ही अर्थातच UAEची कधी नव्हती. त्यांच्याकडे तेल काही फार मोठा ॲसेट नव्हता. पण त्यांनी जे डायव्हर्सिफिकेशन केलं, त्याच्यामुळे एक मोठं क्षितिज त्यांच्या हाताशी आलं. त्याचं एक कौतुक MBS यांना होतं आणि नंबर 2 आणि महत्त्वाचं, कट्टरपंथी इस्लामला त्यांनी पूर्णविराम दिला. आज मुस्लिम ब्रदरहूड असेल किंवा इतर कुठल्याही दहशतवादी संघटना असतील, त्यांना आपले पाय UAEमध्ये रोवता आलेले नाहीत आणि त्याचं मूळ कारण MBZ हे आहे. तर हा जो मार्ग आहे, तो थोडाफार सौदीनी सोडलेला दिसतो. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही, की त्यांनी ब्रदरहूडला जवळ घेतलंय. पण ब्रदरहूडला जवळ घेणाऱ्या ज्या शक्ती आहेत, त्या कतार आणि तुर्कस्तान यांच्याशी त्यांनी बरचसं जुळवून घेतलेलं असल्यामुळे त्यांच्या राजकारणावरती आज मर्यादा आलेल्या आहेत. एक प्रकारे अब्राहम अकॉर्ड जॉइन केला संयुक्त अरब अमिरातीनी. तसं सौदी कधीही करू शकला नाही. कारण तो ह्या प्रकारचा जो बॅलन्स आहे तो ठेवण्याचा प्रयत्न करत होता. अर्थात आंतरराष्ट्रीय राजकारणात. अंतर्गत राजकारणात तुम्ही बघाल तर सौदीनी जेवढ्या प्रमाणामध्ये एक देशांतर्गत धार्मिक सुधारणांचं सत्र सुरू केलं, ते मात्र चालू ठेवलेलं आहे. त्यामुळे ते देशांतर्गत डिरॅडिकलायझेशन राबवत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरती 2 दगडावर पाय आहे. अशी अवस्था आहे, म्हणून हा जो आंतरिक विरोध आपल्याला दिसतो, तो तेवढ्यापुरता मर्यादित आहे असं मला वाटतं. पण नेने सर, म्हणजे तुम्हाला असं हे नाही वाटत का, म्हणजे मी मी कायम तुलना, म्हणजे अर्थात राजकारणात दोन गोष्टींची तुलना करणं ऍपल्स विथ ऑरेंजेस योग्य होणार नाही. पण जे भाजपा शिवसेनेचं इथे भांडण होतं, दोघे एकाच विचारधारेचे पक्ष होते आणि मग नंतर हे भांडण झालं म्हणून एक पक्ष त्यातल्या पूर्ण विरोधी विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसला. तसं सौदी अरेबिया एकीकडे सुधारणावादी आहे, त्यांना एक प्रगतिक इस्लाम आणि एक आधुनिक अर्थव्यवस्था बांधायची आहे. पण संयुक्त अरब अमिराती आपल्या पुढे जात आहे हे लक्षात आल्यावर मुस्लिम ब्रदरहुडचा भाग असलेल्या तुर्की आणि कतारच्या तच्छपी ते लागले आणि त्यांचा असा प्रयत्न सुरू झाला की मला मिळत नाही तर त्यालाही मिळून देणार नाही. म्हणजे जे आयमेक कॉरिडॉर आणि हा जो सगळा हो. ज्याचा बंदरांच्या विकासाद्वारे सगळ्या भागाचा विकास करणं, मग ते सुदान असेल, ते येमेन असेल, ते सोमालीलँड असेल, प्रत्येक ठिकाणी जिथे संयुक्त अरब अमिराती बंदरात किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत होती, सौदी अरेबियाने त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि आता आपण येमेनमध्ये त्यांच्या फोर्सेसवर हल्लाही केल्याचं, हवाई हल्ला केल्याचं बघितलं. तुम्हाला वाटतं का हे मतभेद आहेत त्यांच्यातले, ते मॅनेजेबल आहेत का, ते आता दोन वेगळ्या दिशेला चाललेले आहेत? काय वाटतं? नाही, माझ्या मते सौदीची 2 वैशिष्ट्ये आपण लक्षात घेतली पाहिजे. एक तर मक्का मदिना त्यांच्याकडे असल्यामुळे ते स्वतःला मुस्लिम धर्माचा पालनहार असं समजतात आणि ती भूमिका MBSला सोडता येत नाहीये. कारण ती सोडली तर त्याचं राहण्याचं अस्तित्वच संपतं. हे एक पहिली गोष्ट. दुसरं,
त्यांची जी येमेनची बॉर्डर आहे ती सदैव धगधगती बॉर्डर आहे. UAEला हा काहीच त्रास नाही आहे. म्हणजे UAE इज गेटिंग बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स आणि सौदीला मात्र दोन्ही बाजूनी हे कट्टरपंथी सुद्धा काय आहेत, ते मक्का मदिनेशी घट्ट धरून बसलेले कट्टरपंथी आहेत. त्यामुळे त्यांनाही त्याला डावलता येत नाही. खरं म्हणजे MBS वरती म्हणजे सौदीचा जो राजा त्याच्यावरती माझ्या मते आतापर्यंत 3दा तरी खुनाचे हल्ले झालेले आहेत आणि ते अजून यशस्वी झाले नाहीत. पण तो सुद्धा त्या अर्थाने असुरक्षित जीवनच जगतोय. परंतु हे असताना त्याला या कट्टरपंथीयांच्या बरोबर मिळतं घेणं भाग आहे. नाहीतर हुती लोक इकडनं जे बंडखोरी करतात त्याच्यात त्यांच्या रिफायनरीजवरती हल्ले होत आहेत. पूर्वी या हल्ल्यांना अमेरिका प्रतिकार करत असे, पण तुम्ही पाहिलं असेल की MBSनी अमेरिकेशी फारकत घेण्याचं जे धोरण घेतलेलं आहे त्यांनी त्याचा तिकडचाही आधार जरा कमी झाल्यात जमा आहे. आणि तिसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे द पर्सन हू हॅज मोस्ट टू लूज इज ऑलवेज ॲट अ रिस्क. सौदी अरेबियाला घालवण्यासारखं खूप काही आहे. तुलनेने आता आपण बोललो तसं युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे अमिराती हे नुसत्या तेलावर अवलंबून नसल्यामुळे इंटरनॅशनल बिझनेस वगैरे सगळ्यामध्ये त्यांचे आता व्यवस्थित चाललेलं आहे. आणि सौदी अरेबियाला मात्र त्यांच्या रिफायनरीवर हल्ले झाले तर काय करावं ते समजणार नाही. या सगळ्या कारणाकरता ते दोन्ही दगडांवर पाय ठेवून चालण्याचा प्रयत्न करतायत. आता तुम्ही बघितलं ना, इराणवरच्या कारवाईला त्यांनी स्पष्ट नकार दिलाय की आमची भूमी वापरायची नाही. अर्थात ते सेल्फ प्रोटेक्शन पण आहे, कारण इराण पहिलं मिसाईल टाकेल ते त्यांच्यावरच टाकणार आहे, त्यांना देखील माहिती आहे. आणि त्याला प्रतिबंध करण्यासारखं त्यांच्याकडे काही फारसं नाही आहे. तर अशी परिस्थिती आहे, असं मला मला असं वाटतं. वाटतं म्हणजे चर्चा चालू ठेवण्यापूर्वी मी एक तुम्हाला नकाशाही दाखवलाय. हे ज्याला पर्शियन हां. आखात आहे त्याचा हा फोटो नदीसारखं वाटत असलं तरी हे 3D आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. हे जे समोर टोक आलेलं आहे ते संयुक्त अरब अमिरातींचं आहे आणि त्याच्या समोर आहे हो, ते फुजिरा. इराण आहे. म्हणजे रास अल खेमा, नंतर अबुधाबी, फुजैरा, अ, हे सगळे बंदरं दिसतायत. इकडे तुम्हाला दुबई दिसतंय आणि पुढे अबुधाबी आहे आणि त्याच्या पुढे बहारीन आणि कतार हे सगळे देश आहेत. कतार इकडे तुम्हाला दिसतोय, बरोबर. कतारच्या उजवीकडे बहारीन दिसतोय. हो, त्यामुळे एकीकडे या सगळ्या चिंचोळ्या पट्ट्यातून मध्य पूर्वेतलं जे एकूण तेलाचं उत्पादन आहे त्यातलं 50% तेल या, जसं भारतासाठी बरोबर. चिकन नेक म्हणतो किंवा सिलिगुडी कॉरिडॉर म्हणतो, तसं या छोट्या मार्गिकेतनं जवळपास 50% तेल जातं आणि या आखाताच्या दोन्ही बाजूला जर हे मतभेद असतील तर बघा परिस्थिती किती गंभीर आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा, जवळपास 1 कोटी भारतीय तिथे वसतात, त्यांची हं. सुरक्षा, या सगळ्या गोष्टी याच्यावर अवलंबून आहेत. पण याच्यामध्ये मला एक ऍड करावं असं वाटतं थोडंसं की या सगळ्यामध्ये या देशांना एकत्र आणणारा, आखाती देशांना एकत्र आणणारा फॅक्टर कुठला होता तर तो इराण होता. कारण अमेरिकेच्या अफगाणिस्तान आणि इराकच्या युद्धामुळे काय झालं तर इराणचे जे शत्रू होते तालिबान आणि सद्दाम हुसेन, ते त्यांचे सत्तांतर झालं या देशांमध्ये आणि त्याचा फायदा घेत इराणनी या सगळ्या भागामध्ये शिया राजवटींचं किंवा आपल्या समर्थक राजवटींचं एक जाळं उभं केलं. याच्यामध्ये इराकमध्ये शिया राजवट असेल, सिरियाची बशर अल असद तेव्हाची राजवट होते जे अलावी आहेत, हिजबुल्ला शिया आहेत, हमास शिया नाहीयेत पण ते इराणच्या बाजूचे आहेत, हुती आहेत आणि या भीतीमुळे आखाती अरब देश एकत्र आले होते. आणि आता इराणची भीती जशी कमी झाली तसे आता हे देश एकमेकांच्यात भांडायला लागले आणि त्यांच्यातले मतभेद दूर आले. स्वाती, मला भारताच्या दृष्टीने प्रश्न विचारायचा आहे, कारण पारंपरिकरित्या भारताचं परराष्ट्र धोरण असं होतं की जे इराण आणि जे पर्शियन आखातातले तिकडचे देश आहेत ते आपले सांस्कृतिक भावंड आहेत आणि आपलं संपूर्ण पश्चिम आशियाचं धोरण हे कुठेतरी एक त्याला सांस्कृतिक अँगल होता, कारण या देशातनं भारतावर आक्रमण झालं होतं आणि त्यामुळे आपली एक संस्कृती असल्याचं चित्र त्याच्यात उभं केलं गेलं होतं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक समाजवाद म्हणजे अरब समाजवाद, बाथिझम किंवा अरब नॅशनलिझम याच्याशी आपलं परराष्ट्र धोरण निगडीत होतं आणि त्यामुळे आपण आखातातल्या यासर अराफत, सद्दाम हुसेन, असाद या लोकांशी जास्त जवळ होतो. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर त्या धोरणाला एक अधिक व्यवहारवादी दृष्टिकोन मिळाला आणि आपण आखाताच्या त्या बाजूच्या देशांशी अधिक जवळ आलो आणि एका प्रकारे UAE तर आपला गेटवे ऑफ इंडिया झाल्यासारखं. पण सौदी अरेबियाशी आपले संबंध खूप सुधारलेत. त्यातला तुर्कीशी काही थोडेसे अपवाद वगळता बाकीच्या देशांशी, अगदी कतारशी आपले चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्याच दोन मित्र देशांमध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध होतं आणि त्यातला एक देश सौदी अरेबियासारखा देश भारताशी चांगले संबंध असून पाकिस्तान आणि तुर्की सारख्या आपल्या शत्रू राष्ट्रांना जवळ करतो, तेव्हा भारताने या सगळ्यामध्ये कशा प्रकारे बघितलं पाहिजे आणि काय नेमकं केलं पाहिजे? आयडियली अशी परिस्थिती परत एकदा आलेली आहे, की भारत हा
पुन्हा एकदा मध्यवर्ती बिंदू होऊ शकतो याही संघर्षामध्ये. आणि त्याचं कारण नेमकं तुम्ही आत्ता सांगितलंत, की दोन्ही बाजूशी समतोल राखून राहिलेला जो देश आहे तो भारत आहे. जरी आपल्याला एक प्रकारे आपण बघितलं, की इराणमध्ये सत्ता मला वाटतं 1-2 गोष्टी त्या सौदी आणि UAEच्या बाबतीमध्ये एक आपण नोंद घेतली पाहिजे, की लिंडसे ग्रॅहम हे रिपब्लिकन पक्षाचे जे हं, खासदार आहेत आणि ट्रम्प यांचे जवळचे समजले जातात. त्यांनी एक दौरा केला. त्यांनी UAEचा दौरा केला आणि तिथून मग ते सौदीमध्ये गेले आणि त्यांनी सौदीला म्हणे तंबी दिली, की तुम्ही इस्लामी कट्टर पंथाशी जी जवळीक साधताय ती बरोबर नाहीये आणि मुस्लिम ब्रदरहूडला तुम्ही थारा देऊ नका वगैरे. अशा प्रकारे एक त्यांनी UAEची भूमिका पुढे ढकलल्याचं दिसतं आपल्याला. त्यामुळे तो एक अँगल हा जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं, की अ, पश्चिम आशियामध्ये भारत हा इस्रायलला वगळून विचार करू शकत नाही. तर इस्रायलचे हित जसं आपल्या डोळ्यासमोर असतं तसंच ते UAEचं असतं. हे दोन्ही देश जवळ आहेत आजच्या घडीला. कारण मी म्हटलं त्याप्रमाणे कट्टरपंथाशी त्यांनी एक लढाई सुरू केलेली आहे UAEची. सौदीला वळवून आणावं लागेल आणि ती ताकद फक्त भारतामध्ये आहे. एक प्रकारे आपण म्हणू की मोदींनी ते निवडून येण्याआधी म्हणायचे, "सव्वा करोड का देश हम प्रेशर पैदा कर सकते हैं दुनिया में." तर ते त्यांनी आता करून दाखवलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि तेच प्रेशर पश्चिम आशियामध्ये सुद्धा चालेल. आपले लोक तिथे काम करतात. मोठे-मोठे रेमिटन्सेस देशामध्ये येत असतात. त्यामुळे त्या हितसंबंधांचं रक्षण करणं हे जसं आपलं काम आहे, तसंच या सर्व सत्तांना एक प्रकारे कुठेतरी सुवर्ण मध्यावर आणणं हे काम परत एकदा भारत करू शकेल असं मला वाटतं. निश्चितच. नेने सर, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, पण त्याच्या आधी जे हं. कोणी हा कार्यक्रम बघत आहेत आणि काही प्रश्न असेल, कमेंट असेल तर जरूर करा. त्या कमेंट्स हायलाईट करायला मला निश्चितच आवडेल. नेने सर, स्वातीताईंचं म्हणणं आहे भारत हे करू शकतो, पण तरी म्हणजे माझं असं मत आहे भारताची ताकद आहे, पण शेवटी अमेरिकेचं कसं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना. म्हणजे एरवी अमेरिकेबद्दल आपण खूप टीका करतो, टिप्पणी करतो, पण जेव्हा असं काही होतं तेव्हा अमेरिका काय करते, आणि अमेरिकेने आताही लिंडसी ग्राहम तेच करायला इथे आले. पण खास करून अमेरिकेच्या स्थानिक राजकारणात ट्रम्प जायबंदी झालेले असताना म्हणजे ते निश्चित युद्ध सुरू करू शकतात. युद्ध सुरू करायला काही लागत नाही. पण जी कोल्ड हेडेड डिप्लोमसी आहे की संयमाने आणि एक एक पाऊल उचलून ती करण्याची ताकद आता त्यांची आहे का का स्थानिक राजकारण्यांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे? अमेरिकेची भूमिका त्याच्याकडे कसं बघता या आखातातल्या भूमिकेबद्दल? हो. 2 गोष्टी. एक तर भारताची ताकद कितीही असली तरी पंतप्रधान मोदींचा आपण आत्तापर्यंतचा अनुभव घेतला तर ते प्रत्यक्ष युद्धात तर जाणार नाहीतच. आपण साइडलाईनला आहोत. आत्ता खरं म्हणजे सगळीच राष्ट्र श्वास रोधून बसलेली आहेत. यांनी एक जरी बॉम्ब इराणवरती टाकला, तरी परवा तुम्ही पाहिलं असेल की रशियाने सुद्धा सांगितलंय की बॉम्ब टाकलात तर तयार राहा वगैरे. अर्थात त्या पोकळ धमक्या आहेत. रशिया प्रत्यक्ष काही करणार नाही. परंतु हे लढाई जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत कुठलीही डिसिजन आता व्हायची नाहीये. आणि लढाई होणार हे जवळ-जवळ निश्चित आहे. एवढा प्रचंड शस्त्रसाठा तिथे नेऊन ठेवल्यानंतर अमेरिकेने जर लढाई केली नाही, तर याच्यापुढे अमेरिकेवर कोणी विश्वास ठेवणार नाही. अमेरिकेचा धाक असा उरणारच नाही. आत्ताच बातम्या आल्या होत्या, की जे क्रांतिकारक लोकं इराणमधले आहेत, ते अमेरिकेला शिव्या द्यायला लागलेत, की ट्रम्पनी सांगितलं होतं, तुम्ही क्रांती करा आणि आम्ही लगेच येऊन तुम्हाला सोडवू आणि ते काहीच करत नाहीत. आमची माणसं खोमेनीचे पोलीस मारतायत. तर आता हे युद्ध माझ्या मते करायलाच लागेल. सगळ्या बातम्याही तेच दाखवतायत, की येत्या 2 दिवसात म्हणजे हा वीकेंडच युद्धाचा असेल असं म्हटलं जातं. पण त्या युद्धाचं सुद्धा माझ्या मते एक परिमाण असं असणार आहे, की अमेरिका पर्शियन आखातात घुसणार नाही. त्यांच्या आधीचे जे शस्त्रसंभार पर्शियन आखातात आहे, तो तसाच राहील. अर्थात तो बाहेर येऊ शकत नाहीये. पण त्यांचं सगळं युद्ध एअरक्राफ्ट कॅरियर इकडे अब्राहम लिंकन आहे आणि जेरार्ड फोर्ड तिथे भूमध्य समुद्रात येऊन ठेपलेलं आहे. आत्ताच ते मला वाटतं इस्रायलच्या जवळ आलेलं आहे. त्याच्यावरूनच हल्ले सुरू करतील आणि इराणची सिलेक्टिव्ह टार्गेट्स ते उडवून टाकतील. ती टार्गेट उडवल्यानंतर इराण साहजिकच अमेरिकेला प्रत्यक्ष काही करणार नाही, पण हे बाकीचे अमेरिकेचे जे बेसेस आहेत, त्या बेसेसवर हल्ला करायचा प्रयत्न करेल. त्यामुळे अमेरिकेने सगळीकडे त्यांची थाड म्हणून जी सिस्टीम आहे, अँटी मिसाईल सिस्टीम, ती सगळीकडे तातडीने बसवलेली आहे. हे युद्ध फार काळ लांबवणं अमेरिकेलाही परवडणार नाहीये.
इराणची नांगी मोडल्यानंतर इराणच्या क्रांतिकारकांच्या हाती सत्ता सोपवावी, अगदी त्यांचे राष्ट्रपती सुद्धा अमेरिकेच्या बाजूने जायला तयार असतील, असं माझं तरी पुढचं भविष्य आहे. ते दोन्ही भारताकरता चांगलं ठरेल, असं जर झालं तर. तसं नाही झालं, हे जर धुमसतच राहिलं नुसतं युद्ध, तर आपला पर्शियन आखातातला तेल साठा बंद होईल आणि मग त्यानंतर तेलाचे भाव वाढले की आपल्याला माहिती आहे भारतात काय होतं ते. त्यामुळे आपल्यालाही याची काळजी आहेच. पण मोदी प्रत्यक्ष युद्धात कुठल्याच बाजूने जायचे नाही, हे जवळजवळ निश्चितच आहे. एकच मी तुम्हाला अतिशय इंटरेस्टिंग नकाशा आहे तो दाखवणार आहे, कारण हा नकाशा हम्म. बघा, कारण जे ज्याला रिअल पॉलिटिक म्हणतात, कारण आतापर्यंत भारताची हं. परराष्ट्र धोरण आपण खूप आदर्शवादी आणि या आशयाने की आम्हाला कोणत्या युद्धात सहभागी व्हायचं नाही, आम्ही याच्यातनं. पण आज जे दाखवलं जात आहे, आणि मग मी त्या चीनच्या मुद्द्याकडे या सगळ्यातनं येणार आहे, हं, कारण हं. हे जे सगळं आता त्याच्यातले जे इराण विरुद्ध युद्ध करावं आणि तिथली राजवट बदलावी असं विचार करणाऱ्यांचं एक मत आहे. आणि ते कशाने, आणि त्याच्यामध्ये मी ऐकलं युएई याच्यामध्ये उघडपणे भूमिका घेतली नसली तरी याच्या मागे युएईचा काहीतरी हात आहे. याचं कारण म्हणजे, जर मी नकाशा हा मोठा करून दाखवतो, इराण मधली राजवट जर पडली तर नीट बघा या नकाशामध्ये, हा जो संपूर्ण पट्टा आहे, इथे आपलं चहाबार बंदर आहे इराणमध्ये हं. भारताचं, आणि तिकडनं तेहरानवरनं आर्मेनिया आपला अतिशय जवळचा मित्र राष्ट्र आहे, मित्र आहे. अझरबैजान इस्रायलचं अतिशय जवळचं राष्ट्र आहे. इकडनं तुम्हाला काळ्या समुद्रापर्यंत रस्ता तयार होतो. काळ्या समुद्रातनं समुद्र मार्गे तुम्ही युरोपात हं. रोमेनिया, बल्गेरिया या सगळ्या देशांमध्ये जाऊ शकता. आणि अशा प्रकारची जर मार्गिका, म्हणजे एकदा इराण पडलं किंवा इराण मधली राजवट बदलली, तर हा जो कॅस्पियन सी आहे, या कॅस्पियन हं. समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तेलाचा साठा आहे, तेल आणि नैसर्गिक वायूचा. हा सगळा जो साठा आहे तो भारतातही येऊ शकेल पाईपलाईन मार्गे, आणि तो पुढे युरोपलाही जोडता येऊ शकेल जर याच्यामध्ये रशिया सहभागी झाला. कारण रशिया युक्रेन युद्धाला आता 4 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि एका प्रकारे ती स्टेलमेट दोघांसाठी आहे. रशिया जर याच्यामध्ये सहभागी झाला तर चीनला वगळून हा सगळा एक कॉरिडॉर युरोप, रशिया, अझरबैजान, आर्मेनिया, इराण, भारत असा तयार करता येऊ शकेल. आणि त्यात एकीकडे गुंतवणुकीसाठी खूप मोठ्या संधी होतील. त्याला पर्याय म्हणून जो दुसरा आयमेक इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर आहे, त्याच्यामध्ये हं. भारत, युएई, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल, इटली हा जो कॉरिडॉर आहे, आणि त्यामुळे कुठेतरी याच्यावरनंही एक गट-तट पडल्याचं दिसत आहे. स्वातीताई, तुम्हाला काय वाटतं की या सगळ्यामध्ये आतापर्यंत आपण चायना हा भाग बघितला नव्हता, हं. कारण अमेरिकेत काही लोक आहेत की जे इराणची इस्लामिक राजवट जावी म्हणून आग्रही आहेत. दुसरे जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे असं काहीतरी झालं तर चीन या सगळ्या भागात, कारण जी गोष्ट व्हेनेझुएलामध्ये झाली, व्हेनेझुएलामध्ये चीनने अमेरिकेला मात दिली होती, पण तिथे लष्करी कारवाई करण्याची चीनची ताकद नसल्यामुळे अमेरिकेने बळाचा वापर करून, भले तो अनैतिक असेल, भले तो त्या एका देशाच्या सार्वभौम देशाच्या अध्यक्षाला किडनॅप करणं असेल, पण ते करून अमेरिकेने चीनला तिकडनं पिटाळून लावलं. तर असं काही करून, कारण आज अ, इराणचं सगळं तेल विकत कोण घेतंय तर तो चीन घेतोय, आणि त्यामुळे या भागात काही झालं तर हा चीनला सगळ्यात मोठा धडा असेल. या दृष्टिकोनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, सगळी जी व्यूहरचना आहे ती त्याचे 2 एंड गोल्स आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे इस्लामी दहशतवाद हा पूर्णपणे मोडून काढायचा. हे एक ध्येय आहे, कारण ते केल्याशिवाय अ, जो विकास हा ट्रम्प यांना अपेक्षित आहे आणि त्यांच्या पाश्चिमात्य कंपन्यांसाठी मोठाली कंत्राटं त्यांना हवी आहेत. ते होणं शक्य नाही, कारण तिथे ती सुबत्ता आणणं त्याच्यासाठी स्थैर्य आवश्यक आहे. आणि नंबर 2चं टार्गेट अर्थातच चीन आहे. त्याच्यामध्ये भारत तसा कुठे नाहीये पण चीन, कारण एक व्हेनेझुएलाचं तेल बंद, इराणचं तेल बंद म्हणजे फक्त रशियावरती त्यांचा जास्त भर राहील त्यानंतर. पण हे इतकं म्हणूनच इतकं सुखासुखी रशिया किंवा चीन हे इराणला एकटे सोडणार नाहीत. भले ते प्रत्यक्ष लढाईमध्ये उतरणार नाही रशिया किंवा चीन, पण अजूनपर्यंत रशियाने खूप मोठी युद्धसामग्री इराणला दिलेली आहे आणि चीनने सुद्धा दिलेली आहे. इतकंच नाही तर चीननी तंत्रज्ञान सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे ही जी निदर्शनं चाललेली होती त्याच्यात Starlinkचा ॲक्सेस मिळाल्यानंतर जे हो. एक चित्र आपल्याला दिसलं, तर त्या Starlinkचा ॲक्सेस बंद करण्यासाठी चीननी तंत्रज्ञान दिलं आणि तो ॲक्सेस बंद केला. तेव्हा अशा प्रकारे इराणच्या मागे या ना त्या ह्यानी
चीन आणि रशिया उभे राहतील तेव्हा योग्य गोष्ट अमेरिकेसाठी हीच असेल की त्यांनी एक तर खामेनीला बदला हा जर का स्टँड घेतला तर त्याच्यामध्ये रशिया आणि चीन कोऑपरेट करू शकतील जर भारताने शब्द टाकला त्याच्यासाठी. तर न्यूक्लिअर प्रोग्रॅम रद्द करायचा ही गोष्ट मला कवी कल्पना वाटते. याचं कारण असं, भले तुम्ही सगळं एनरिच युरेनियम तिथून इव्हॅक्युएट केलं, त्यांचे सगळे संयंत्र जी आहेत ती सगळी बंद पाडली, सगळं केलं, तरी देखील त्यांच्याकडे नॉलेज आहे आणि ज्ञान ही गोष्ट अशी आहे की जी नष्ट करणं कठीण आहे. त्या ज्ञानाच्या जोरावरती ते परत उभे राहू शकतात आणि पुन्हा ते सगळं उभं करू शकतील. ते तुम्ही कसं हिरावून घेणार आहात हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे अ, मला नाही वाटत की तो दुसरा मार्ग बरोबर आहे. पण खामेनी जर का बदलता आले, त्याच्या जागी कोण येणार हा प्रश्न आहे परत एकदा. पण त्याच्यासाठी भारत मदत करू शकेल आणि चीन आणि रशिया सुद्धा कदाचित तयार होतील. प्रोव्हाइडेड अमेरिकेने जो त्यांच्या विरोधामध्ये स्टँड घेतलेला आहे, एक म्हणजे सँक्शन्स मागे घेणं रशियावरची आणि चीनच्या विरोधामधला जो सगळा स्टँड आहे, तो सगळा सॉफन केला डोनाल्ड ट्रम्प यांनी, तर गोष्टी पुढे जाऊ शकतील सामोपचाराने. याच्यात असं मला वाटतं इराणमध्ये ही सक्सेशन वॉर आहे. आयातुल्ला अली खामेनी यांचंही वय झालं 86 का 88 वय आहे आणि त्यांनाही त्यांच्या मुलाला मुजताबा म्हणून त्यांचा मुलगा आहे त्याला त्याच्यात गादीवर बसवायचंय. म्हणजे अशा प्रकारे घराणेशाही आतापर्यंत इराणमध्ये नव्हती, पण ती तिथे येऊ घातली. आणि आणखीन इतर काही असं म्हणतात जे इराणचे अध्यक्ष जे विमान अपघातात मारले गेले ते त्यातले एक कंटेंडर होते. पण इराणमध्येही हा एक विषय आहे. पण दुसरीकडे याला मी नेने सरांचं लक्ष त्याच्याकडे एक वेधून घेतो की याला एक कुठेतरी म्हणजे रशिया आणि चीन हे एकत्र आहेत हे खरं आहे, पण यातला रशिया चीन पासून वेगळा होऊ शकतो. कारण तसं ट्रम्प यांची रशियाबद्दल सहानुभूती आहे. म्हणजे रशियाच्या विरोधात मूळ बरोबर. कोण असेल तर तो युरोप आहे आणि तिथे भारत एक कारण ट्रम्पचं कसं आहे की चीनला जर एकटा पडायचा, आता जो पॅक्स सिलिका म्हणून करार आपला जो झालाय त्याच्यात सगळ्यात जास्त खनिज संपत्ती जगात कुठे असेल तर ती रशियामध्ये आहे, त्याच्या खालोखाल युक्रेनमध्ये आहे. आणि बरोबर. त्यामुळे जर युद्ध थांबलं आणि अमेरिकेला या देशामध्ये खाणकामाचे ठेके मिळाले तर हे रशिया आणि अमेरिका दोघांसाठी विन विन होऊ शकेल. आणि त्याच्यात ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम ते मात्र भारत किंवा मोदी करू शकतात. कारण नाहीतर रशियाला अमेरिकेबद्दल अविश्वास आहे. दुसरा जो भाग आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारणार आहे की याच्यामध्ये हे जरी सगळ्यांच्या फायद्याचं दिसत असलं तरी खास करून सौदी अरेबियाला विरोध करायला तुर्की आणि कतार उद्युक्त करत आहेत. कारण ते सौदी अरेबियाला सांगतात की बघा जर इराण मधली राजवट बदलली तर इस्रायल या मध्य पूर्वेत पश्चिम आशियात सगळ्यात ताकदवान देश होईल आणि मग तो आपल्या कोणाला झेपणार नाही. आणि त्यामुळे इस्रायलला खाली खेचण्यासाठी इराण असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या इराण विरुद्ध आखाती अरब देश इस्रायलशी गुप्तपणे संबंध प्रस्थापित केले तेच आखाती देश आता इराण कमकुवत होईल म्हणून इस्रायलच्या विरोध म्हणजे हे जे राजकारण आहे त्याचे जे कंगोरे आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारची परिस्थिती असताना म्हणून मग सौदी अरेबिया सिरिया मार्गे एक कॉरिडॉर सिरिया टर्की आणि युरोप असं कॉरिडॉर करायचं. तर हे जे त्यांचे प्रत्येक देशाचे जे हितसंबंध आहेत त्याच्यात कोणाचे हितसंबंध आणि याच्यामध्ये अमेरिका तुम्हाला असं वाटतंय का की ते दोन लढणारी माकडं असतात आणि त्यांच्यातलं लोणी खाणारा जो देश असतो तो अमेरिका असतो. म्हणजे याच्यात कोणाचीही सरशी झाली तरी फायदा अमेरिकेचा आहे. तर या हितसंबंधांच्या युद्धाबद्दल वेगवेगळ्या गटांच्या तुम्ही कशा प्रकारे बघता? 2-3 गोष्टी आपण लक्षात घेऊया. इराणच्या उत्तरेला जो भाग आहे, तिथे आझरी लोकं राहतात आणि त्याच्या पलीकडे कास्पियन समुद्राच्या त्या बाजूला पुन्हा अझरबैजान हा देश आहे आणि त्यांच्यात ते म्हणजे परंपरागत दुश्मनी आहे. फार थोड्या लोकांना माहिती आहे, खामेनी हा स्वतःसुद्धा आझरी वंशाचाच आहे. अजून तिथे हे शिवसेनेची मूव्हमेंट कशी इराणमध्ये सुरू झाली नाही मला आश्चर्य वाटतं, की या आझरी माणसाला आपलं सगळं करायला कसं दिलं वगैरे. पण ती होणारच नाही असं नाही. पेजेशकियान पण तिकडचाच आहे. त्यामुळे मूळ इराणी पर्शियन लोकं आहेत, ती सध्या पॉवरवरती नाहीच आहेत. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे इराणची नाकेबंदी झाल्याशिवाय यातला कुठलाच गुंता सुटत नाही, हे नक्की आहे. आणि अमेरिका आणि ट्रम्प बाकी काही झालं तरी तो युरोपियन आहे. ट्रम्प हा युरोपियन आहे, रशिया युरोपियन आहे. त्यांचं अंतर्गत साटलोटं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परवाच युक्रेनच्या युद्धाला 4 वर्ष पूर्ण होतील. मला वाटतं 24 फेब्रुवारीला सुरू झालं होतं युद्ध. रशियासुद्धा बऱ्यापैकी दमलेला आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर इराणचा जर फासा आटोपता घेतला तर तिकडचं युद्ध थांबवून हे सगळेजण युक्रेनची खनिज संपदा उकरून काढायला तिथे गोळा होतील. आणि आत्ता तू फार चांगलं सांगितलंस अनय, की हा जो पाथवे तयार होईल वाया अझरबैजान आणि हा आपला चाबहार पोर्ट तर आपला आहेच, तर त्याचा भारताला प्रचंड फायदा होण्याची शक्यता आहे. हे सगळं नैसर्गिक वायू आणि
तेल वगैरे आपण जे म्हणतोय त्या दर्जाची त्याची शुद्धीकरणाची क्षमता सध्या फक्त भारतात आहे. त्यामुळे शुद्धीकरणाचा धंदा सुद्धा खूप जोरात चालेल. हे एकदा इराणचा काटा बाहेर काढला की इराणचं तेल सुद्धा भारत घेऊ शकेल. त्यामुळेच आपल्याला फक्त बघायचंय की ट्रम्प युद्ध सुरू करून किती लवकर संपवतात. शुद्ध ते करणार आहेतच, संपवेल त्यांना लवकर लागेल. आपण त्याच्यामध्ये न पडता ते युद्ध संपण्याची वाट पाहावी असं मला वाटतं. त्याचा आणखीन एक अलाइड फायदा होणार आहे की इराणच्या बाजूला आपल्या धार्जिणी एकदा सत्ता आली की पाकिस्तान दोन्ही बाजूनी पेचात सापडतो आणि त्यांचा आणखी त्यात सुपारी चाटल्यासारखे तुकडे करणं अगदी सोपं होऊन जातं. पण मग त्याच्यासाठी स्वातीताई इराणच्या युद्धात भारताने एक पडद्यामागे भूमिका घेतली पाहिजे का आपण दरवेळेला मी नाही त्यातली म्हणजे फायदा त्यातला आम्हाला हवाय पण आम्ही त्याच्यात काही कुठल्या गोष्टीत हात घालणार नाही कारण कुठल्याही अनैतिक गोष्ट आम्हाला करायची नाही अशी जी एक आपली एक आतापर्यंतची धारणा झालेली आहे. अ, तुम्हाला महासत्ता होण्यासाठी कधीतरी तुम्हाला या सगळ्या राजकारणात उडी मारावी लागणार आहे. तुम्ही असं किनाऱ्यावरनं बघून कारण जो शेवटी उतरतो तो जो फायदा जिंकतो घेतो. तो सगळं घेऊन जातो. आणि तुम्हाला या या खेळात कधीतरी उतरावं लागणार आहे पण आपली भूमिका असते की नाही नाही आपण या सगळ्यापासून 4 हात दूर राहिलं पाहिजे आपण अनैतिक काही केलं नाही पाहिजे तर याला व्यवहारवादाची जोड कशी देणार. तुमचे प्रॉक्सी उतरलेत त्याच्यामध्ये आणि त्यांचं हम्म, नाव अफगाणिस्तान आहे. हम्म, त्यांनी जाहीर केलंय की आणि इराणवर संकट आलं तर आम्ही त्यांच्या बाजूला उभे राहू, असं त्यांनी जाहीर केलंय. मी त्यांना प्रॉक्सी अशासाठी म्हणते, की इराणमध्ये एक लक्षात घ्या, की खामेनीची राजवट आहे ना, ती अमेरिकेला नको आहे, आपण समजू शकतो. पण खामेनीची राजवट जर का उलटून पडली, तर सिरिया आणि तुर्कस्तानपासूनचे सगळे आयसिसचे लोक इराणमध्ये घुसतील. तिथे जी यादवी होईल तेच लोक पाकिस्तानात घुसतील पुढे आणि ते भारताच्या हद्दीपर्यंत येतील. हे संकट आपल्याला महागात पडेल आणि त्यामुळे एक प्रकारे कशीही का असेना ती खामेनीची सत्ता जी आहे, त्याच्यामुळे ती सगळी झळ-धग आपल्यापर्यंत येत नाही हा आपला फायदा आहे आणि अफगाणिस्ताननी जो इशारा दिलेला आहे तो त्या दृष्टिकोनातून दिलाय असं मला वाटतं आणि म्हणून परत एकदा मला असं वाटतं, की खामेनी या व्यक्तीच्या भोवती सगळा संघर्ष होता असं त्याला एक रंगरूप द्यायचं आणि तो संघर्ष निवडायचा असं एक चित्र उभं करायचं. ते अमेरिकेला पण सोयीचं आहे सगळ्यांना गप्प बसवण्यासाठी. कारण अमेरिकेची ताकद नाही आहे आर्थिक ताकद युद्धामध्ये उतरण्याची. हां, ते छोटे-मोठे बॉम्ब हल्ले करतील आणि म्हणतील बघा मी कसा पराक्रम केला. ते गोष्ट खरी आहे. पण लाँग ड्रॉन वॉर ज्याला म्हणतात ते युद्ध लढण्याची ना अमेरिकेची ताकद आहे, ना इराणची किंवा रशिया, चीनची. त्यामुळे ह्याला कुठेतरी एक म्हणतात ना ते वळचणीला पाणी सोडून तो जो कोंडलेली वाफ आहे ती कमी करणं हा मार्ग त्याच्यातला जास्त सोयीस्कर वाटतो मला नाही नाही सगळ्यांसाठी. सर पण भारताच्या या भागातलं जे हितसंबंध आहे म्हणजे संयुक्त अरब हो, अमिरातीचं उदाहरण घ्यायचं तर 15 लाख हो, अरब अमिराती लोक आहेत आणि बरोबर. 42 लाख भारतीय आज तिथे राहतात. हो, बरोबर. कतारमध्ये पण काहीतरी 3 लाख कतारी लोक आहेत आणि 4.5-5 लाख कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त भारतीय लोक आहेत. सौदी अरबमध्ये हो, त्यांच्याहून जास्त नाही पण तरी 30-35 लाख भारतीय आहेत. म्हणजे या सगळ्या हो. देशांमध्ये 1 कोटीच्या आसपास भारतीय लोक राहतात. दुबईमध्ये तर आज भारतीय लोकांनी कदाचित जास्त घरं भारतीय लोकांनी घेतली असतील एवढी सगळी रिअल इस्टेट आणि बरोबर. जेव्हा एखादं युद्ध होतं किंवा अशी परिस्थिती होते तेव्हा त्याचे आर्थिक म्हणजे या लोकांवर होणारा आर्थिक परिणाम एकीकडे आणि भारताची जी गुंतवणूक आहे भारतीयांची जी गुंतवणूक आहे या सगळ्या देशांमध्ये जो व्यापार चालतो जे आपले विमानाने आपल्याला जगात कुठेही जायचं पुण्याहून तुम्हाला दुबईचं विमान मिळेल नागपूरहून दुबईचं विमान मिळेल हो, म्हणजे हो. कुठूनही जाताना खरं आहे. तुम्हाला दुबई अबुधाबी यात जावं लागतं. तर या सगळ्या संघर्षाचा भारताच्या व्यापार गुंतवणूक या सगळ्यावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकेल. हा संघर्ष जर लांबला तर निश्चितच हे आपल्याला फार डेंजरस पडेल. पण हा लांबेल असं मला वाटत नाही. सुरुवातीचे काही दिवस त्रास होणारच आहे. आत्ताच त्यांनी पर्शियन आखात बंद केलेलं आहे. त्याचा त्रास आता सुरूच झालेला आहे कारण क्रूड ऑइलच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. परंतु पटकन जर हा संघर्ष आटोपता घेता आला आणि जो अमेरिकेला करणं शक्य आहे. अमेरिका पर्शियन आखातात शिरणारच नाही. कारण तिथे शिरलं तर ते त्यांचं ग्रेव्हयार्ड ठरेल. त्या आखातात हे ती जी आखाताची रुंदी आहे ना ती 21 मैल आहे फक्त. परंतु 21 मैलातले 3 मैल फक्त नॅव्हिगेबल चॅनल आहे. त्यामुळे हे त्यांचं एअरक्राफ्ट कॅरियर त्यात एकदा अडकलं, की ते अक्षरशः एखाद्या सिंह अडकला आणि त्याच्यावर तरसांनी हल्ला करावा, तसं इराणच्या मिसाईल बोटी त्याचा फन्ना उडवतील. त्यामुळे अमेरिका अजिबात जाणार नाही आतमध्ये. आतमधले लोकं आतमध्ये हे बाहेरनं हल्ला करतील. ते हल्ले किती परिणामकारक असतात आणि त्यांनी त्यांनी जर खामेनीचा जर तळ उडवला, तर हे युद्ध पटकन संपुष्टात येईल.
मला वाटतं मोसाद सुद्धा त्यांना त्याबद्दल मदत करू शकेल, कारण मोसादचं नेटवर्क बऱ्यापैकी इराणमध्ये आहे. त्यामुळे खामेनी एकदा हारला, त्याची सोंगटी हल्ली, तर हे युद्ध पटकन थांबेल आणि ते भारतालाही फायद्याचं ठरेल. अमेरिका सुद्धा तिथनं आपला काढता पाय लवकर घेऊ शकेल, असं मला वाटतं. आणि कदाचित असं होण्याची शक्यता येत्या 2-3 दिवसात आहे, असं दिसलं तरी आहे सकृतदर्शनी. एक मी शेवटचे कमेंट दोघांनाही प्रश्न विचारणार आहे की आखातात जे बदल होत आहेत आणि त्याच्यातनं तुम्हाला वाटतं का छोट्या किंवा मोठ्या संघर्षानंतर आखातात पुन्हा एकदा एक उदारमतवादी इस्लाम परतेल? युएई आणि सौदीमध्ये त्यांनी पावलं उचललीच आहेत, पण एकीकडे अजून कतार स्वतः उदारमतवादी आहे, पण जगभरातल्या मूलतत्ववादी लोकांना कतार मदत करतोय. तुर्की पण एका प्रकारे आधुनिक आहे, पण मुस्लिम ब्रदरहुडला मदत करतोय. इराण दुसरीकडे शिया इस्लामचं केंद्र आहे. पण जे लिंडसी ग्राहम यांनी जे वेळोवेळी म्हणजे सौदी अरेबियातही त्यांनी ही भूमिका मांडली आणि युएई मध्ये ही भूमिका मांडली आहे की देर इज ओनली वन फेस ऑफ इस्लामिक नेशन अँड दॅट इज युएई. म्हणजे आम्हाला युएई सारखा इस्लामिक देश आणि इस्लामिक त्यांची व्यवस्था मान्य आहे, दुसरी जी व्यवस्था आहे ती इराणची आहे आणि ती आम्हाला मान्य नाही. तर या सगळ्यातनं तुम्हाला दोघांना वाटतं का की आखातामध्ये एक नवीन पहाट होऊ शकेल, एक अधिक उदारमतवादी इस्लाम तिथे येऊ शकेल? कारण तिथे आल्याशिवाय आपल्याकडे जे सगळं चालू आहे, हो, जे वाढतं मूलतत्ववाद आणि हा सगळा तो तिथल्या पैशावर तिथल्या विचारांवर सुरू आहे, ते येण्यासाठी तिथे हे शक्य आहे का? दोघांनाही शेवटचा प्रश्न आणि मग आपण थांबूया. स्वातीताई? हां. मला असं वाटतं की आजच्या घडीला आपण बघतोय की अर्थकारण हे राजकारण चालवतंय. म्हणजे इट इज सुप्रीम टुडे. आणि अर्थकारणाचा जो परिणाम राजकारणावर होतोय त्यानुसार राजकारणाला वळणं घ्यावी लागतंय. तो दबाव सहन करावा लागतोय. आणि ही जर का वस्तुस्थिती मानली तर मध्य पूर्वेमध्ये कट्टरपंथी इस्लाम हा जर का त्यांच्या विकासाला बाधा आणत असेल, तर ते त्याला वळण द्यायला तयार होतील असं मला वाटतं. माझ्या मते तिथली जनता तर एका पायावरती तयार होईल. कारण ज्या प्रकारे त्यांना दाबून ठेवलं गेलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टींमुळे, त्याच्या विरोधामध्ये जनतेला उभं करणं कठीण नाही आहे. पण राज्यकर्त्यांना तो निर्णय घ्यावा लागेल, कारण तेच राज्यकर्ते आहेत की जे अशा गटांना हाताशी धरून पूर्ण जगामध्ये राजकारण करत होते. तेव्हा जे शस्त्र जसं ट्रम्प यांचं शस्त्र काढून घेतलं ना ते टॅरिफचं त्यांच्या सुप्रीम कोर्टाने, तसं हे दहशतवाद हे शस्त्र आपलं जर का गेलं हातातून, तर आपण राजकारण कसं करणार आहोत ह्याचा एकदा या राज्यकर्त्यांना विचार करावा लागेल आणि मग त्यांना मार्ग सुचतील. कारण हेच केवळ एक शस्त्र आहे असं नाही आहे, अनेक शस्त्र हाताशी असतात माणसाच्या. त्याच्यावर आधारित आपल्याला पुढे राजकारण करावं लागेल, डावपेच लढवावे लागतील. हा एक मानसिक निर्णय आहे आणि तो निर्णय घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल कदाचित. पण एकदा तो निर्णय घेतला की त्याचा ॲडव्हान्टेज एक आहे की तिथे राज्यकर्त्याच्या कलानुसार राज्य चालवलं जातं आणि राजकारण घडतं. त्यामुळे ते तिथे तो बदल घडवणं सोपं आहे. फक्त तो निर्णय सगळ्यांना एकत्र घ्यावा लागेल. नेने सर? मला मला थोडंसं वेगळं मांडायचं आहे. आपण जर इतिहासात पाहिलं तर 1254 हे जे वर्ष आहे, ज्या वर्षी बगदादचा पाडाव झाला, त्याच्या आधी बगदाद हे तुम्हाला आता युएई दिसतं ना, तितकंच ओपन आणि उत्तम होतं. तिथे संस्कृत वेदांची भाषांतर बगदादमध्ये झालेली आहेत तेव्हाची. अरेबियन नाईट्सचा तो हारून अल रशीद वगैरे सगळा त्यावेळेला तिथे होता. सालाउद्दीनच्या काळात नाही, बगदादचे राजे ते हारून अल म्हणजे रशीदची जी फॅमिली हारून होती, रशीद. ओके. हां, त्याच्या वेळेसचा. आता प्रॉब्लेम काय झाला, चंगीज खानचं सैन्य आलं आणि त्यांनी बगदाद बेचिराख करून टाकलं. त्याचा परिणाम असा झाला, म्हणजे उद्या जर तेहरान बेचिराख झालं तर काय होईल ते मी सांगतोय. त्याचा परिणाम असा झाला, सगळे मौलवी बसले आणि म्हणले हे मुक्तद्वार दिलं होतं ना, त्यांनी आपली अशी हालत झाली. तेव्हापासून इस्लाम हा बंदिस्त झालेला आहे. तो अजून बंदिस्तच आहे. कदाचित तो इफेक्ट होऊ शकतो जर याच्यावरती असा प्रचंड हल्ला झाला तर. ती मोठी भीती आहे. तो पुन्हा बंदिस्त होतील आणि आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण मुस्लिम धर्माच्या विषयाने विचार करत नाही. आपल्याला वाटतं त्यांना विकास हवा, त्यांना चांगलं आयुष्य हवं. तुम्ही आता मध्ये पाहिलं ना बंगालमध्ये तो युसुफ खान पठाण निवडून आला. त्यांना विकासाशी काही घेणं देणं नाहीये. धर्माने एकदा सांगितलं की ते धर्मानेच वागणारी लोकं आहेत आणि धर्म त्यांना जर गटारात ठेवत असला तर ते गटारात सुद्धा आनंदाने राहतात, असं दुर्दैवाने आहे. तर तसं होणारच नाही याची गॅरंटी अमेरिकेला घ्यायला लागेल. तुम्ही नष्ट करू शकता, पण नंतर जे विषवल्ली उगवते त्याच्यावरती काहीतरी कंट्रोल तुम्हाला करायला लागेल. ती एक फार मोठी भीती माझ्या मनात आहे की यांना पूर्ण नाश केला तर तो इतका नाश करायचा की हे पुन्हा वरती आले नाही पाहिजेत. बघूया काय होतं ते.
हा फार डेंजरस विचार आहे. पण 1254 साली हे झालेलं आहे, त्यामुळे म्हणजे होणारच नाही असं सांगता येत नाही. बघूया काय होतंय ते, हे आता सगळ्या आपल्याच्या हातात. बघूया काय होतंय ते हेच आहे, कारण आपण सगळ्यापासून शेवटी किमान 1000-1500 किलोमीटर दूर आहोत. पण काय हो, होतंय ते आपल्या सगळ्यांच्या अतिशय इंटरेस्टचं आहे, जिव्हाळ्याचं आहे. रिलेव्हन्सचं आहे, जिव्हाळ्याचं आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की भारताच्या राजकारणावरही ते खूप प्रभाव करणार आहे. म्हणजे एक संपताना शेवट करताना एक गोष्ट सांगून शेवट करतो, जे आपल्याकडे नाणारवरनं राजकारण झालं, हां, त्या हां. नाणारमध्येही एका प्रकारे सौदी अरामको आणि UAE अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी यांची एकत्रित भागीदारी होती. आणि ती भागीदारी तेव्हा होती, या दोन देशांमध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते तेव्हा. त्यांनी भारताबरोबर एक आपण चॅनल तयार करूया, इथून ही सुरुवात झाली होती. आणि त्यामुळे तिथे काही जरी झालं किंवा तिथे विकास जरी झाला, तरी तो आपल्याकडच्या प्रकल्पांवर, आपल्याकडच्या गोष्टींवर त्याचा परिणाम होणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक सजग नागरिक म्हणून या सगळ्या घटनांकडे काळजीपूर्वक बघायचं आहे. आणि त्याच्यात शक्यतो अशा गोष्टी करून भारताचा त्याच्यात फायदा होईल आणि भारतीयांचं हित तिथल्या आणि इथल्या जपलं जाईल, असं आपल्याला करायचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ माझ्या चॅनल सोबत स्वातीताईंच्या आणि नेने सर बहुतेक हिंदुस्तान पोस्टच्याही चॅनलवर प्रकाशित हो, होणार आहे. टाकणार आहे. त्यात तो प्रकाशित झाल्यावर तो तिथे त्याच्यावर प्रतिक्रिया द्या, अशी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा आणि प्रतिक्रिया देत राहा. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.